आपण लोकशक्ती न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण आलेलो आहोत चंद्रभागेच्या तीरी आणि पंढरपूर येथील चंद्रभागेतील एक पवित्र असं ठिकाण आहे आणि आपल्याला परांड्याचे बाबा पण भेटलेले आहे। बाबा कधीपासून आले तिथं? कधीपासून? कसं वाटलं दर्शन तुम्हाला? दर्शन काय लय गर्दी। किती लोक आले तुमचे? नाही, मी एकटाच आलेलो। आणि दर्शनासाठी रांग लावायला लागली का तुम्हाला? 4 तास गेलं पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी। चंद्रभागेचं स्नान आणि पांडुरंगाचं दर्शन हे सर्वात आपल्या वारकरी संप्रदायात श्रेष्ठ आहे। ज्यांनी काही नुसते डोळ्यांनी चंद्रभागा बघितली तर त्याचं सर्व काही दोष निघून जातात, असं चंद्रभागेचं महत्व आहे। म्हणून आपण चंद्रभागेचं स्नान करतो, पुंडलिकाचं दर्शन घेतो आणि पांडुरंगाचं दर्शन करतो। नवे नवे तुका म्हणे मोक्ष देखील या कळस, तात्काळ ना असा अहंकाराचा। नुसता कळसही बघितला किंवा एक पाऊल टाकला पंढरीमध्ये तरी सर्व दोष नाहीसे होतात, असं महत्व पंढरीचं आहे। किंवा एक शीत दिदले अन्न कोटी कुळाचे उदाहरण, ही शास्त्राच्या न्यायाने आहे। म्हणून आपल्या सर्व वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूर महत्वाचं आहे, म्हणून आपण पंढरपूरला येतो। आज आपण आलेलो आहोत पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी। त्याचबरोबर विठ्ठल मंदिराच्या दर्शनानंतर दर्शनाच्या आधी अनेक भाविक येतात आणि ते चंद्रभागेच्या तीरी वाळवंटामध्ये येऊन चंद्रभागेच्या पाण्यामध्ये चंद्रभागेच्या तीरी येऊन चंद्रभागे जी आपली दक्षिण गंगा म्हणून संबोधलं जातं तिथे येऊन ते स्नान वगैरे करतात। आणि हा जो माझ्या मागला जो भाग तुम्ही पाहतात तो भाग आहे चंद्रभागेच्या तीरावर स्नान करताना अनेक भाविक भक्त। आणि त्याचबरोबर इकडल्या जर तुम्ही आता माझ्या मागे जर पाहत असाल तर ह्या साईडला जे काही दशक्रिया विधी चालते, समोर आपणास एक मंदिर दिसत आहे। पुरातन मंदिर असू शकते 200 ते 300 वर्षापूर्वीच, आणि त्यावर लिहिलं आहे सद्गुरु गुंडा महाराज सिद्ध रस द्वारका यांचे समाधी स्थळ आहे। आता मंदिराच्या मुखाशी असणार देव गोपाल
मी 2 घेतले 40.